दादा आम्हाला तुझ्यासारखी हस्तरेषा शिकायची आहे, तर आम्ही 6 ते 7 महिन्यात कोर्स आम्ही पूर्ण करू शकतो का? मी शिकून होईल का? त्याचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही तोंडावर आपटाल. आता माझ्याकडे नवखे ज्योतिषी जेवढे आहेत सगळे बरेचसे भेटून गेलेले आहेत, त्यांना फलश्रुती जमत नाहीये. 6 महिन्यात विषय होणार नाही. मला स्वतःला शिकायला हस्तरेषा 7 वर्ष लागली. विषय लक्षात आला. ज्योतिषशास्त्र शिकायला 8 ते 10 वर्ष लागली. फेस रिडिंग शिकायला आता मी जवळपास फेस रिडिंग शिकायला 5.5 वर्ष लागली. आता जवळपास मी 30 ते 35 देशांमध्ये ऑनलाईन काम करतोय. तुम्हाला फक्त 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003 ह्या दोन्ही नंबरचे माझे व्हॉट्सअप आहेत. डायरेक्ट कॉल मी उचलत नाही. तुमचा फोन तुम्हाला लागणार नाही माझा. फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाका आणि थेट मेसेज टाका. तुम्ही हाय हुई करत बसू नका. हाय केलं तर कुठलाही रिप्लाय मी करत नाही. तुम्हाला थेट सांगायचंय, दादा मला हस्तरेषा मार्गदर्शन हवंय किंवा कुंडली बघायची आहे. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे, तुम्हाला मी सिरियसली सांगतो, म्हणजे घातक विषय येतो. वय वर्ष 28 ते 34 ते 35 ह्या वयोगटातील माझ्या आता काही वर्षामध्ये अशी लोक भेटून गेली की त्यांना मंगळच नव्हता. कॉम्प्युटरवर ते ऍप असतात ना, त्या ऍपवरनं त्यांनी कुंडली डाउनलोड केलेली स्वतः. त्यांना काही कुंडलीमधलं ज्ञान नाहीये आणि त्याची काही नाहीये. आणि त्याच्यामध्ये 28 ते 35च्या वयादरम्यान लोक तेच सांगत सुटले बाहेर की आम्हाला मंगळ आहे. म्हटलं मंगळ कोणी सांगितलं मंगळ आहे? नाही, आम्ही कॉम्प्युटरवर आम्ही बघितलं. म्हटलं कपाळ. आणि गंमत अशी आली की त्यांची लग्न अडली. 5 वर्ष आयुष्यातली फुकट गेली हो, मंगळ नसताना सुद्धा. मंगळ असेल तर ठीक आहे, आणि मंगळाच्या कंडिशन ठरलेल्या आहेत. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश स्थान ह्याच्यामध्ये जरी मंगळ आला तरी त्याच्या कंडिशन सांगितलेले आहेत. आणि ज्योतिषाला लोक जे फोन करतात किंवा मेसेज करतात किंवा त्यांच्याकडे जातात, ज्योतिषाने कधी घाबरायचं नाही असं मला आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे. मी 11 जणांकडे ज्योतिषशास्त्र शिकलेलं आहे आणि सगळे तज्ज्ञ होते. सगळ्यांची वय 80 ते 90च्या पुढे होती शिकलो तेव्हा. त्याच्यामुळे आता मी जगभरात फेमस आहे. भरपूर जवळपास 30-35 देशांमध्ये आता मी काम करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन हवं असेल, आणि मी फसवत नाही, मंगळ असला, राहू केतू कालसर्पयोग असला किंवा एखाद्याचं लग्न होत नाहीये, कोणाचा मुलाबाळाचा प्रॉब्लेम आहे, खास फक्त मुलगा की मुलगी होईल हे मी सांगत नाही, की मी स्वतः भेद करत नाही. फक्त काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मेन म्हणजे मंगळाचा फॉल्ट. मला सांगा, त्या 4-4.5 हजार लोकांची मुलांची आयुष्य बर्बाद झाले ना एका गैरसमजामुळे. माझ्या समोरचा विषय, मी 22 वर्ष काम करतो या क्षेत्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि हस्तरेषेमध्ये तो फॉल्ट मिळाला. अरे म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं मंगळ आहे? त्यांना म्हटलं तुम्ही कॉम्प्युटरवर पत्रिका बनवताय, तुम्हाला काही ज्ञान नाही. आणि कसं आहे, कॉम्प्युटरवर मांगलिक येणार असते. जर प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश स्थानामध्ये, ह्या 5 स्थानामध्ये, पंचस्थानामध्ये जर मंगळ कुठे असेल तर कॉम्प्युटरची पत्रिका किंवा डिजिटल पत्रिका, ऍपची पत्रिका मांगलिक दाखवणारच. मंगळ आहे की नाही त्याच्यात क्लिअर समजत नाही. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. आमच्यासारख्या लोकांकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. त्याच्यामुळे कृपया तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला थेट तुम्ही मला मेसेज टाकू शकता किंवा तज्ज्ञ माणसाकडे जा तुम्ही, जे तज्ज्ञ ज्योतिषी आहेत. कसं असतं, आयुष्य बर्बाद होईल. ह्या मुलांचं झालं ना 28 ते 34, स्वतः ठरवत आहेत मंगळ आहे म्हणून. धन्यवाद, आभारी आहे.